बघा किती सुंदर सांगितलंय. अगदी प्रत्येक गौरीमधनं त्या भगवंताचं त्या विठ्ठलाचं नाम येत होतं आणि याच्यावर समजत होतं की ही भक्तीपूर्वक केलेली गौरी आहे. एवढी भक्ती आमची तल्लीन झाली पाहिजे. भगवंतामध्ये आम्ही एक रूप झालो पाहिजे आणि एक रूप झाल्याच्या नंतर हा भगवंत सतत आमच्या सोबत राहतो हे शेवटच्या चरणात सांगितलं आहे. लक्ष्मण माने मी तू पण नुरे अक्षयी शंकर मागे पुढे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण सांगतायत की लक्ष्मण माने मी तू पण नुरे, मी आणि तूपणाची प्रांती निघून गेली, अहंकाराची दृष्टी निघून गेली, अहंकार मनातला निघून गेला की आम्ही सर्व एक आहोत. ही एक रूपतेची भावना ज्यावेळेस आमच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस अक्षय शंकर भगवान शिव अगदी आमच्या सानिध्यामध्ये आमच्या सोबत तो सतत राहत असतो. अक्षय शंकर ते कधीच क्षय होणार नाही, कधीच बाजूला निघून जाणार नाही असा भगवान शिव सोबतच राहतो. बघा भगवान शिव बाजूला राहते का? भगवान शिव सर्वांच्या सानिध्यात सोबत कधीही अगदी वारंवार राहतो. आम्ही कोणत्याही देवाची पूजा करू द्या, पण ज्यावेळेस ती पूजा संपन्न होते त्यावेळेस मात्र भगवान शिवाचंच गुणगान गायलं जातं. कोणत्याही देवाची पूजा करा, ज्यावेळेस आरती होते, आरती झाल्यानंतर काय काय म्हणता तुम्ही? पुष्पांजली. आणि त्या पुष्पांजलीमध्ये काय कोणाची सृष्टी आहे? तुम्ही पुष्पांजली म्हणता सर्वजण. त्याच्यामध्ये पुष्पांजलीमध्ये कोणाचा उल्लेख आहे बघा सांगितलेला आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि.